हाय. तसा तर हा व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ होत आहे आणि मी आता बहुतेक खूप दिवस व्हिडिओसुद्धा शूट केलेले नव्हते. तर आज होता शुक्रवार आणि मी शुक्रवारची वैभवलक्ष्मीचं व्रत चालू केलेलं आहे. तर वैभवलक्ष्मीसाठी मी इथं आता खीर वगैरे बनवलेली आहे नैवेद्यासाठी आणि सगळं आरती वगैरे म्हणून झालेलं होतं. फक्त नैवेद्य दाखवायचा शिल्लक होता. तर आता मी नैवेद्य दाखवते देवीला. बाळ असल्यामुळं सगळ्या गोष्टी ॲक्युरेट टाईममध्ये मला पॉसिबल होत नाहीत. ते देवालासुद्धा माहिती आहे. त्यामुळं थोडंफार उशीर मला झालेला होता, तर ठीक आहे, मी करू शकते ना. तर इथं मी सगळं आरती वगैरे करून घेतलेली होती आणि आता फक्त नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे. जर करता तुम्हालासुद्धा हे व्रत जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नक्की शेअर करेन की नक्की काय व्रत असतं, कशाप्रकारे करायचं असतं आणि कसं उद्यापन करायचं असतं हे सुद्धा नक्की सांगेन. तर खरंच माझं रिअल असते कारण काही दिवसांपूर्वी आषाढी होती तर त्या दिवशी माझ्या बाळाला छान असं विठ्ठलचा लुक असा क्रिएट करून मी छान असे फोटोशूट वगैरे केला होता त्याचा आणि मी व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला वगैरे स्टेटस टाकला त्या दिवशीपासून बाळ जे आजारी पडलं ते आतापर्यंत आजारी होता त्यामुळे मला व्हिडिओ सुद्धा शूट करायला मिळाला नाही. तो एवढा आजारी पडला आणि आता त्याची तब्येत तुम्ही बघू शकता तो कसा आहे. तर आधी तुम्ही कदाचित व्हिडिओमध्ये बघितला असेल माझा बाळ कसा आता कसा दिसतोय बघा. एकदम म्हणजे खूप वीक झाला होता तो. तर खरंच माझी रिअल असते. तर तुम्ही तुमच्या बाळाचे कुठले पण छान असे व्हिडिओ किंवा फोटो जर तुम्ही काढत असाल तर बाळ कमी वर्षाचं होईपर्यंत तरी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती टाकू नका. मला खूप सारे सांगत होते व्हिडिओ शेअर करू नको, फोटो असं स्टेटसला वगैरे टाकायचं नको. पण मी त्याला काय होते असं समजून मी व्हिडिओ वगैरे टाकायची. पण ते आता मला झाल्यानंतर समजलं की काय होते. तर प्रत्येक जर असं वाईट हेतूचा विचार करत नाही. पण ती छोटं निरागस बाळ असते. तर ते दिसायला क्यूट वगैरे दिसते त्यामुळे नकळत एखाद्याची नजर लागून जाते. तर आता माझं बाळ ओके आहे. ते खूप असं होतं पण आता तो ठीक आहे. आणि आज शुक्रवार होता तर सगळं व्यवस्थित माझं झालं आहे. आणि आता इथून पुढे रोजच्या रोज व्हिडिओ माझे ब्लॉग्स वगैरे येत राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.